Hello students. Now today the next example बघा example काय आहे ते calculate P01W calculate काय P01W म्हणजे काय calculate वर्सेस प्राइस इंडेक्स नंबर वर्सेस म्हणजे आपण शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतो W म्हणतो याचा अर्थ P01W प्राइस इंडेक्स नंबर. ठीक आहे, हा गिवन डेटा आहे कम्युनिटी त्याच्यामध्ये LMN तुम्हाला असं रो वाईज दिलेलं आहे आडवं दिलेलं आहे ते मी फक्त उभं लिहिलेलं आहे. कम्युनिटी LMN दिलेलं आहे. नंतर बेस इयर त्याच्यामध्ये प्राइस आणि क्वांटिटी आणि करंट इयर प्राइस आणि क्वांटिटी दिलेलं आहे. हे तुम्हाला गिवन डेटा आहे. ठीक आहे, आता आपण सोल्युशनमध्ये बघूया. सोल्युशनमध्ये काय येईल आता आपलं सोल्युशनमध्ये आहे तसं फक्त आडवं मांडणी दिलेलं आहे तुम्हाला मी उभी करून घेतलेले. ही उभी केली कम्युनिटी LMN बेस इयर प्राइस आणि क्वांटिटी आणि करंट इयरमध्ये परत प्राइस आणि क्वांटिटी. ठीक आहे, आता आपला फॉर्म्युला कुठला आहे बघा कॅल्क्युलेट P01 काय आपला कॅल्क्युलेटचा काय आपला फॉर्म्युला बघा फॉर्म्युला कुठला आहे P01W इक्वल टू काय फॉर्म्युला रूटमध्ये येते डब्ल्यूचं काय कॉमन आणि रूटमध्ये लक्षात ठेवायचं. याचा अर्थ कॉमन काय P1 डिवायडेड बाय P0 वरती करंट खाली बेस नाही तर कॉमन काय आता इथं मग कॉमन Q0 अंडर ऑफ Q1 अंडर रूट ऑफ Q0 Q1 तेच आहे. ठीक आहे, अंडर रूट ऑफ काय Q1 आणि Q0 आणि मल्टिप्लाय 100 हा झाला फॉर्म्युला. आता हे दिलेला आपला डाटा आहे तर ह्याच्यानुसार आपला कॉलम कुठले कुठले करायचे ते आपण ठरवायचे. ठीक आहे, आता सुरुवातीला बघा हे कम्युनिटी लिहिलं नंतर बेस इयर काय प्राइस आणि क्वांटिटी बेस इयर आहे आणि प्राइस आहे तर बेस इयर प्राइस मिळाल्यानंतर काय येतो बेस इयर प्राइस मिळाल्यानंतर काय झालं P0 कारण बेस आहे बेस इयर आहे आणि प्राइस आहे P म्हणजे P नंतर बेस इयरमध्ये क्वांटिटी आहे Q आहे म्हणजे काय येणार इथं काय येणार बेस म्हणजे काय Q0 काय येणार Q0. तसं इथं आता इथं करंट आहे करंट म्हणले की P काय येणार करंट प्राइस याचा अर्थ P1 आणि क्वांटिटी करंट क्वांटिटी म्हणजे काय येणार Q1 झालं. हे बेस इयर प्राइस बेस इयर क्वांटिटी P0 Q0 आणि करंट इयर म्हणजे 1 याचा अर्थ प्राइस P1 आणि क्वांटिटी Q1 समजलं. हे फक्त चेंज करायचं तर प्राइसच्या ऐवजी आणि क्वांटिटीच्या ऐवजी फक्त P0 आणि P1 Q1 कुठे लिहायचं ते लक्षात यायला पाहिजे. बेसला 0 करंटला 1. आता पुढचा कॉलम कुठला लागतो आपल्याला बघा ह्या दोन्हीचं मल्टिप्लाय काय लागतं आपलं काय Q0 Q1 याचा अर्थ Q0 Q1 हा एक कॉलम लागतो. नंतर परत काय लागतं Q0 Q1 इथं आहे नंतर त्याचं रूट लागतो याचा अर्थ रूट ऑफ ह्याच कॉलमचं काय रूट ऑफ Q0 Q1 नंतर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन P1 आणि हे नंतर P0 आणि हे लागतं म्हणजे आपलं काय P1 अंडर रूट ऑफ Q0 Q1 आणि आता P0 इंटू हा कॉलम याचा अर्थ P0 इंटू Q0 Q1 झाले कॉलम. म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार आपण कॉलम करायचं आपण ठरलं. तर इथं समेशन एस आणि समेशन याचं फक्त लागतं आपलं म्हणजे समेशन कुठलं कॉलम लागतं हे समेशन P1 आणि समेशन P0 म्हणजे फक्त आपल्याला काय लागतं तर बघा समेशन या कॉलमचं लागतं समेशन P1 अंडर रूट ऑफ Q0 Q1 इक्वल टू आणि समेशन ऑफ P0 अंडर रूट ऑफ Q0 Q1 इक्वल टू इथे लिहू आपण ह्या कॉलमचं आणि ह्या कॉलमचं फक्त आपलं समेशन लागतं बाकी काय अडचण नाही. ठीक आहे, आता करा कलेक्शन Q0 Q1 कुठं आहे Q0 हे Q0 आणि Q1 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 16 आणि मल्टिप्लाय 19 परत 16 मल्टिप्लाय 14 28 गुणले 32. ठीक आहे, आता पटपट तुम्ही कॅल्क्युलेशन करा 3 से 4 पहिले किती आलं 3 से 4 परत 2 से 24 किती आलं 2 से 24 आणि 28 गुणले 32 किती आलं 896 किती आलं 896. ओके, आता ह्याचं रूट आहे ह्याचं काय रूट आहे अंडर रूट ऑफ
हे रूट काढता आलं पाहिजे तुम्हाला. लॉगमध्ये डायरेक्ट रूट पण आहे, डायरेक्ट रूट पण तुम्हाला तिथं काढता येईल. नसेल तर काय करायचं, समजा हे अंडर रूट ऑफ किती आहे, अंडर रूट ऑफ 304 आहे. याचा अर्थ काय होतो, 304 रेस टू काय होतो हाफ असा अर्थ होतो, बरं आहे ना. ह्याचा अर्थ काय झाला, ह्याचं रूट आहे, याचा अर्थ हे रूट घेतलं, ह्याचा अर्थ काय झाला 304 रेस टू हाफ. याचा अर्थ लॉगनं सोडवायचं, याचा अर्थ 1/2 लॉग ऑफ 304 असं होणार. याचा अर्थ 1/2 काय होणार, आता तुमचं इथं लिहितो मी. याचा अर्थ 1/2 इथं मल्टिप्लाय लॉग ऑफ. लॉग बघताना ह्याचा लॉग बघायचा, याचा अर्थ लॉग बघताना नेहमी कॅरेक्टरिस्टिक लिहायची. तर 1 2 3 आहे, एकनं कमी असते 2 पॉईंट. कितीचं बघायचं, 30चा 4मध्ये बघायचं. कितीचा, 30चा 4मध्ये काय जे येईल तो. नंतर याला 2नं भागायचं, याला 2नं भागितलं मी समजा 1 पॉईंट काय असेल ते समजा येईल. ठीक आहे, 1 पॉईंट तुमचं ही संख्या काय ते येईल. ठीक आहे, मग ह्याचा परत काय करायचा, अँटीलॉग बघायचा. ह्याचा काय बघायचा, अँटीलॉग ह्या पॉईंटचं. पॉईंट समजा इथं समजा 1 2 3 4 आहे, समजा पॉईंट 12चा 3मध्ये 4मध्ये बघायचा. काय जो येईल तो. समजा इथं लॉग काय तुमचा आला तो, हां इथं पुढं काय होतं 1 आहे, त्यापेक्षा 1नं ॲड असतो. याचा अर्थ 1 2. समजा इथं समजा 1 4 8 पॉईंट समजा येईल, समजा 2 4 काय असेल ते. याचा इथं 1 आहे, मी इथं 2 2 घरं मोजायची. हा झाला तुमचा इथं त्याचा स्क्वेअर रूट झाला, त्याचा काय झाला स्क्वेअर रूट झाला. हे तुम्हाला लॉग टेबलनं असं सोडावं लागेल युजिंग लॉग टेबल. लॉग टेबलचा पण अभ्यास थोडासा करा. किती आलं पहिलं रूट बघा आता 17.44. ह्याचं रूट किती आलं 17.44. किंवा डायरेक्ट तुम्हाला स्क्वेअर रूट पण आहे बघा लॉग टेबलमध्ये. लॉग टेबलमध्ये तुम्हाला शेवटचा कॉलम आहे, तुम्हाला लॉग टेबल दाखवतो. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट आहे बघा. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट म्हणलं आहे 1 to 10 आणि पुढं 10 to 100 असतं स्क्वेअर रूट म्हटलं. याचा आता डायरेक्ट तुम्ही 30चा 4मध्ये असं बघू शकता. हे स्क्वेअर रूट काय तुमचा 30चा 4मध्ये तुम्ही असं बघू शकता. ठीक आहे, तुमचं जे असेल ते रूट पण तुम्हाला लॉग टेबलचा पण यूज करून तुम्हाला काढता येईल. नंतर 224चा स्क्वेअर रूट कधी आला 14.97. किती आलं 14.97. नंतर ह्याचा रूट किती आलं, त्याचं रूट आलं 29.93. किती आलं 29.93 झालं. ह्याचं रूट आपण घेतलं, लॉग टेबलला तुम्ही काढू शकता. याचा अर्थ आता P1 आणि हा कॉलम आहे, P1 इंटू P1 कुठे आहे हा 3 इंटू हे 8 इंटू हे 7 इंटू हे. याचा अर्थ करस्पॉन्डिंग काय घ्यायचे व्हॅल्यूज घ्यायचे. ठीक आहे, आता पहिले किती आलं बघा P1ला 52.32. किती आलं 52.32. फक्त कॅल्क्युलेशनचं पार्ट ह्याच्यामध्ये आहे. नंतर किती आलं P1 इंटू 8 इंटू हे 8 इंटू हे किती आलं 119.76. 119.76 आणि हे P1 7 इंटू दिस 7 किती आलं 209.51. 209.51. आता ह्याची सम आहे, ह्याची काय सम आहे, ह्याची बेरीज घ्यायची. त्यांची काय बेरीज घ्या. किती आली बेरीज 381.59. ठीक आहे, नंतर पुढं आता P0 इंटू हा कॉलम आहे रूटचा. P0 इथं 4 इंटू हे, नंतर 6 इंटू हे आणि 8 इंटू हे पार्ट. ठीक आहे, याचा अर्थ पहिला आता किती आला बघा, पहिला 69.76. परत नेक्स्ट किती आलं 89.82. 89.82. नंतर किती आलं 239.44. 239.44. आता याची सम आहे, त्यांची बेरीज घ्यायची. त्या कॉलमची काय बेरीज किती आली 399.02. 399.02. ठीक आहे, त्यात तुम्हाला सम मिळाली तुम्हाला. ठीक आहे, सम तुम्ही काढलेली आहे, आपण सम काढली. आता काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन करू. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, हा पार्ट समजला का. आता इथं कॅल्क्युलेशनला मी काय करतो, हे थोडंसं आता पुसून टाकतो. ह्याचं काल आपला संपलं. ठीक आहे, ही कॅल्क्युलेशनला तुम्हाला काय करतो इथं वरती घेतो, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. हा फॉर्म्युला काय आला P01W इक्वल टू काय समेशन ऑफ
P1 डिवायडेड बाय समेशन ऑफ P0 हे कॉमन पार्ट आणि नंतर रूट कुठलं आपलं Qचं आहे सगळं Q0 Q1 आणि रूट ऑफ Q0 Q1 मल्टिप्लाय 100 हा झाला फॉर्म्युला. ठीक आहे, फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे फक्त आता. हां करा आता. दॅट इज इक्वल टू किती आलं हे ह्याचं समेशन P1 समेशन किती आहे 381.59 डिवायडेड बाय 399.02 मल्टिप्लाय 100. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना तुम्ही कसंही करू शकता. तर हे पॉईंट सिक्रेट सारखं 1 2 1 2 असं पण तुम्ही करू शकता. 18959 डिवायडेड बाय 39902 याचा अर्थ मल्टिप्लाय 100. याचा अर्थ काय केला आपण इथं हे दोन घरी इकडे सरकवले वरची पण दोन घरी इकडे सरकवले म्हणजे पॉईंट काय काढला काढून टाकला. आता इथं हे तुम्ही मल्टिप्लाय 100ने करू शकता. याचा अर्थ किती आला इथं मग आता इथं हे डबल झिरो आलं किती आलं डबल झिरो डिवाइड बाय हे. आता लॉग टेबलचा उपयोग करा किंवा सिम्प्लिफाय तुम्हाला करत सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय आता समजा लॉगचा उपयोग करा तुम्ही काय होईल तर 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजे किती आलं 6.38चा 1मध्ये 5मध्ये लॉग बघायचा हे तुमचं येईल. नंतर 1 2 3 4 5 5 म्हणजे किती 4 पॉईंट हे मायनस आहे भागिले म्हणजे काय मायनस 1 2 3 4 ह्यांची वजाबाकी करा. काय तुमचं वजाबाकी तुमची येईल ते समजा 2 पॉईंट समथिंग काय असेल ते समजा असं आली गृहीत धरले. ठीक आहे, तर परत ह्याचा काय करायचा अँटीलॉग बघायचा. ह्याचा काय बघायचा अँटीलॉग ह्याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग बघितल्यानंतर जो काय अँटीलॉग तुमचा आला असेल तर इथं 2 आहे मग 2मध्ये अरे +1 करायचं म्हणजे 3 1 2 3 म्हणजे इथं पॉईंट आला तुमचा काय आला हे तुमची संख्या आली समजा 1 2 3 पॉईंट समजा 4 असं. तर या मेथड तुम्हाला ते सिम्प्लिफाय लॉग टेबल यूज करावं लागेल. ठीक आहे, नसेल लॉग टेबल यूज करायचं तर तुम्हाला असं भागाकार करता आला तर असं भागाकार तुम्ही करू शकता. किती आलं बघा 95.63 किती आलं 95.63 हे काय आलं P01W इज इक्वल टू हे आलं. अगदी मेथड खूप सोपे आहेत अवघड काहीच नाही. फक्त आपण दिलेला डाटा होता तोच फक्त काय केला P0 Q0 P1 Q1 केला आणि नंतर हे कॉलम आपल्या जसं फॉर्म्युलामध्ये आहेत हा कॉलम केला Q0 Q1चा. नंतर त्याचा रूट घेतला पुढचा कॉलम. नंतर ह्याचा मल्टिप्लिकेशन हा कॉलम घेतला. पुढं P0 इंटू हा मल्टिप्लिकेशन हा कॉलम घेतला. ह्या दोन्हीची काय घेतली सम घेतली बेरीज घेतली आणि तो फॉर्म्युलामध्ये पुटअप केला. म्हणजे डब्ल्यूच्या फॉर्म्युला म्हणलं की रूट आहे लक्षात ठेवायचं कॉमन काढायचं आणि रूट घ्यायचं. ठीक आहे, समजलं का. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला महत्त्वाचं काय पार्ट आहे महत्त्वाचं पार्ट कुठला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बेस इयर आणि करंट इयर बेस इयर आणि करंट इयर फॉर्म्युले लक्षात आहेत का. ठीक आहे, फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला चुकणार नाहीत. ठीक आहे, फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवलं तर अडचण येणार नाही. ठीक आहे, आपला महत्त्वाचा पहिला कुठला बघा P01 LP बरोबर आहे ना. एलचा फॉर्म्युला काय समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 मल्टिप्लाय 100. ठीक आहे, इथे कॉमन झालं. इथं मग आता काय एल आहे याचा अर्थ काय येणार Q0 नंतर P01ला काय P01 P ह्याला काय समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 पुढं काय करंट आहे Q1 मल्टिप्लाय 100. ठीक आहे, नंतर DB P0 नंतर काय आलं DB इक्वल टू ह्या दोन्हीची ॲडिशन दोन्हीची काय ॲडिशन आणि ॲव्हरेज आहे. याचा अर्थ समजा शॉर्टमध्ये लिहितो P0L प्लस P01L P01P डिवायडेड बाय 2 इथं मल्टिप्लाय 100 लिहायचं नाही दोन्हीचं. ठीक आहे, नंतर पुढं काय आणखी येतं आपला P01 ME या दोन्हीचं काय मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, दोन्हीचं काय तिथं मल्टिप्लिकेशन येणार बरोबर आहे. जे आपला फॉर्म्युले व्यवस्थित एकदा माहीत झाले की आपल्याला अडचण येणार नाही. बरोबर आहे का. महत्त्वाचं तुम्हाला फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. फक्त काय करायचं आहे ॲडिशन करायचे वरचीची ॲडिशन करायची ह्याची ॲडिशन करायची आणि ह्याची ॲडिशन करायची. याचा अर्थ डिवाइड बाय 2 घ्यायचं नाही
P0L प्लस P01P खाली डिवाइड बाय घ्यायचं नाही. नंतर P01ला F आहे, Fला काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन P01L मल्टिप्लाय P01P मल्टिप्लिकेशन दोन्हीचं. ठीक आहे. आणि रूट आहे. नंतर पुढं P01Wला काय इथं रूट आहे समजा, हे काय हे रूट घ्यायचं आहे. आणि ह्याला परत काय समेशन ऑफ P1 डिवायडेड बाय समेशन P0 अंडर रूट ऑफ Q0 Q1 आणि अंडर रूट ऑफ Q0 Q1 मल्टिप्लाय 100. संपलं. फॉर्म्युले एकदा लक्षात राहिले की अगदी एक्झाम्पल सोपे जातात. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण.